काय गड्या रघु, तू काही गुंपीचं नाव बी घेऊन नाही राहिला गड्या. गुंपीला भेटायला जा लागते की असं की तसं, की गुंपीचा फोन आला की ढमुक की ठमुक. हा, तो बंदच झाला जब गुंपीच्या नावाचा. काय बा तुमच्या का दोघांमध्ये काय ब्रेकअप झाला का रे पावा? हा, तुटलं वाटते कनेक्शन. काय भेटत बाबा, लोक माजवण करतात न, हितभर असलं की हातभर सांगतात. काय करतो बा, भेटून फालतू बदनामी होती. घेणं देणं, आपण जातो चांगल्या मतानं बोलायला बाईशी, लोक म्हणतात याचं लफडच आहे. असे लोक आहेत गड्या. ती एक तर माझी मैत्रीण आहे. बापा रे, तू बदनामीला भिवून राहिला का? हा, नक्कीच काही ना काही घोड झाला तुमच्या दोघांमध्ये, म्हणून तू कसं हा आता कारण सांगून राहिला मुली, दुसरं काही नाही. काले कारण सांगू बे, पण कसं लोक बोगस आहेत ना गावात, बदनामी करतात ना. मला तिचे तर फोन येऊन राहिले, पण मी फोन बी नाही उचलून राहिलो. 100 फोन केलेच 3 दिनात लोक मले, पण मी एक फोन नाही उचलला तिचा. काय करतो बा, भेटायला गेले की लोक मागच असतात. नाही काय चालला बुडा गुंफील चालला भेटायले. साऱ्या गावात मानतात, बाया माणसं सारे आपल्या तोंडाकडे थोबाड्याकडेच पाहतात. मग काही काही सांगू नको, लोकांचे नाव नको बदनाम करू. तुमचं काही म्हणजे भिनकलं असेल, काही तुमचा ब्रेकअप झाला असेल लैला मजनूचा, म्हणून तू सांगून राहिला असं तसं. मले चिवत्या नको बनू. खोटं वाटते का? मा मोबाईल पाहतो, मा मोबाईल मध्ये तुले कसं तिचे फोन येईल दिसतीनच ना तुले. तुला असं वाटते मी खोटाच बोलतो. अरे मी खोटा नाही बोलत बाबा. नाही नाही, मी काही पाहत नाही तुझ्या मोबाईल. मग एवढे जर तुला फोन करून राहिली तर मग भेटायला काय हरकत आहे? तुला फोनवर बोलायला काय हरकत आहे? हा, अरे काय माणूस आहेस तू? हा, एवढ्या दिवसाची मैत्री का तू येईन, या लोकांसाठी तू असा करून राहिला? अरे बाबा जाऊ दे तू आता विषय. कसं लोक बोगस आहेत ना गावात, मग लगेच लोफर नाव ठेवतात. चालला रे रघु लोफर, चालला रे असं म्हणतात. लहान लहान लेकरापासून मोठ्या लोक. काय करतो भाऊ, म्हणजे अटी तुला सांगतो, प्रेमाला किंमतच नाही गावात. अबे मग लोक येते खत खाले जायचं, तू जातो संध्याकाळी जायचं सकाळी तिच्या घरी. दुपारी जायचं आणि दुपारी गावात कोणी नसते, कुत्री नसते, आपण 2-3 जण असतो डोंगरी डोंगरी. काय फरक पडते आम्हाला तर माहितच आहे. जात जाय भेटेल, काही नाही होत. तू म्हणतो दुपारी जात जा भेटेल. अरे बाबा गावात वासाळे कुत्री आहेत. तो शिवल्या, बबन्या, माऊली, ते पाटलाचं पोरगू, ते ते उसक डुमणं जगणी. तू काय सोपी समजून राहिला का? पत्यारच असतात ते कुकडे. काय चालू आहे तर त्याला वासाच येते भाऊ. मी काही जात नाही भाऊ भेटायले. फालतू माही काही बदनामी करून घेत नाही. मी काही मरत नाही, दिले नाही भेटलो तर काही फरक नाही पडत मले. जाऊ दे बाबा, आता तू नाही म्हणून राहिला गुंपील भेटायचं, नको भेटू बाबा. जाऊ दे, जाऊ दे, सोडलं तू ना आता. सोडलं तर सहीच म्हणा, मी भेटतच नाही तिले. पण ते मला फोन करू मॅट करून राहिले. आता काय सांगू तुले. मी तिचा फोन कट करतो तरी फोन करते मला ते. मग आता विचार आहे, नवीन नंबर घ्या म्हणजे डोक्याला तापच नाही. आपल्या फोनच येणार नाही तिचा गुंफीचा. जाऊ दे, तू इच्छा नाही ना भेटेल, मग काल भेटत फालतून घेतोस फुकाची बदनामी करून, घेणं देणं. जाऊ दे. चाल बा, मी जातो बा घरी. माझ्या कसे कपडे मोपडे राहिले बा धुयाचे, अंडरपॅन्ट राहिले का धुयाची सकाळपासून. तुझ्या जो जेवून बसलो बाबा. तुले तर काही टेन्शन नाही बा, तुला घरी बायको. तू काय बापा दिवसभरी बसला, तू काय बिघडून राहिलं. पण मला तर बाबा काम करायला लागते, कपडे मोपडे धुणं. हो ये बा, ये कर बा, तू हे काम कर. मला सांगते की मी गुंपील भेटायला जात नाही, पण साला लपून चिपून भेटायला जाते गुंपील. मला शिकवत येतो. अरे बा मी तुझ्याच दोस्त आहे, रातभर दिवस मी तुझ्यासोबतच राहतो ना. मला सांगतं काय तू? चल बा, तू जाऊ ना जाऊ, चाल आपण घरी चाल बापा. आज गडा मला काय समजून राहिलं गडा, मोतीराम ना कसा काय विषय काढला बा गुंफीचा. नक्की मला असं वाटते गुंफी निरूप पाठवला असेल भाऊ, की रघुले भेटायला पाठवून दे म्हणून. असंच काहीतरी. पण आपल्याला भेटायला जाणं नाही भाऊ. गावातले लोक बोगस आहेत भाऊ, बदनामी करतात. हे धंदे केले की लोक म्हणतात हा लोफर आहे. कसं हे धंदे करायला पुरत नाहीत भाऊ. काही गुंफी फुंपीला भेटायला जायला नाही पुरत. अरे बापा रे, हे कसं रे बापा, हे गुंफीचं माझ घरी आली डायरी आहे. माझी लगा कधी जाय बा, आता कसं काय करू बापा मी अटीचा आता. जाऊ का लेकून, काय करू आता? मला काही समजून नाही राहिलं रोड्या. इथं डायरेक्ट मग उरा. मी तुम्हाला फोन करू किती परेशान. एक फोन नाही उचलून राहिले बा तुम्ही. सांगायला तयार नाही. मन भरलं वाटते तुमचं. मन भरलं गुंफी पासून, मन भरलं तुमचं. म्हणून तुम्ही फोन नाही उचलून राहिले ना, मला भेटायला येऊन राहिले ना, निरूप पाठवून राहिले. गुंफी त्या फोन उचल्याबद्दल काही नाही ना, पण लोक नाव मोठं ठेवतात ना. मग कसं फोनवर बोललं एकदा की बोलाच वाटते, आठवणच येते. मग त्यासाठी मी फोन नाही उचलत ना. लोक गावातले डायरेक्टच म्हणतात ना, चिटकला रग्या फोनवर, चिटकला बोलून राहिला गुंफी परवर. तू माझ्या लफडं जोडतात ना लोक.
आपल्या गावातल्या लोकांचं काय घेणे देणं आहे? तुमचे आणि माझे संबंध आहे. तुम्हाला मला भेटा वाटते, मला तुम्हाला भेटा वाटते. लोकांचं काय करावं लागते आपल्याला? लोक गेले तेल लाव, काही कर घेणं नाही आपल्या लोकांचं. न बापा, लोक काहीचे काहीच भाजरतात ना, कुकडच्या कुकडे. तू येन माय लफडं म्हणतात मग. चालला म्हणतात लोफर डेनी, चालला बुडीली भेटेल लोफर, आला वाटते मजा मारून, आला वाटते थंडा होऊन, असे काहीचे काहीच बोलतात लोक. म्हणून माझा जीव भीते बापा, बदनामी होते ना. हे लोक गेले तेल लावत, त्या लोकांचं नका सांगू मला. लोक कसे आज घोड्यावर चालू देत नाहीत, पायी चालू देत नाहीत. आपले संबंध तोडता का लोकांसाठी? बापा लोकांचं घेऊन बसले गावातले लोक काय पांचटात ना. काही खरे नाहीत गावातले लोक. लोकांच्या राज नका लागत जाऊ तुम्ही. आपले जे संबंध आहेत ते टिकवा तुम्ही. मला येते तुमची आठवण. बरं आता मला तुम्हाला भेटायला लागून राहिले की नाही? मला ठिया लागलं डायरेक्ट. गुंफे, मला काय भेटा वाटत नाही की माई मन हिजर ते भेटायले. पण काय करू सांग ना तू. लोक बदनामी करतात ना विनाकारण. चालला गुंफीला भेटायले, चालला घुसलाव खोपलीत असं काहीच बघतात ना बापा. लहान लहान लेकरही म्हणतात, बदनामी होते ना. मग मला चांगलं नाही वाटत ते. मी म्हणतो आपल्या दोघांना चांगलं वाटते एकामेकाला भेटलं की. तर मग आपल्या लोकांचं काय करायला लागते? लोकांनी सोडून द्यावा तुम्ही. लोकांचा विषय नवा घेत जाऊ. आपला आपण पाहू काय करायचं आहे तो. लोक कसं बोलतच असतात. तुम्ही माणूस असल्यावर मर्द असल्यावर घेऊन राहिले लोकांना. मी तर बाईची जाता खच आली तुमच्या आठीचा तुम्हाला भेटायला. तुम्ही बापा नाही ना मग गावातले लोक असे करतील आणि तसे करतील. बापा लय घेता बापा तुम्ही. तुझ्यात मायात लय फरक आहे ना, लय फरक आहे. तुला सांगतो मी. तू कोणालाच भेट नाहीस, पण माई टर फाटते ना. ठरले ना काय तुम्ही काय करू? लोक बदनामी करतात ना, तुला माहित नाही ना. काहीच काही बोलतात ना. बाईच्या जातीला कोणी काही बोलत नाही बापा, पण माणसाच्या जातीला टच बोलतात. दिसला की बस त्याच्या मागं पुदाकाच लावतात लोक. बरोबर, मला भेटलं की तुमची बदनामी होते. मग डायरेक्ट माझ्या तोंडावर सांगा तुम्ही की बा तू येईन माझ्या तुटलं, आजपासून मी तुला भेटायला येणार नाही. तू माझा विचार करू नको, मी तुझा विचार करणार नाही. संपला विषय. म्हणलं मग जाऊ का मग मी आता? नाही ना, तसं नाही ना. तुले तर मला लय भेटा वाटते ना, लय भेटा वाटते. पण आता काय करू? हे लोक आपल्या पत्यावरच असतात ना. मागच फिरतात नाही काय. आपण आहे की नाही निश्चिंतपणा तिकडे बोलू. आता तुमच्या घरी अटी उभं राहणं बरोबर नाही. चला तिकडे नदी पराड चाला ना, तिकडे जाऊ आपण मस्त. तिकडे जाऊ चला. आता मला कुकडे नेतं बापा नदी पराड तटी दिसलं तर बस बोंबच आहे आपल्या नावाची. बुडात बुडी चिटकली असंच होईल. काय तर कुठी चिटकले तर तलावर चिटकले, नदीच्या काठी चिटकले, झाडाजो होते, खोऱ्यात होते. लोक काय खोऱ्यात होत नाही. तुम्ही मला सांगा कोण बॉम्ब करणार आहे त्याच्याजवळ नाही चपला मारल्या होबाळल्या तर मग म्हणता तुम्ही हे मग गुंफिनी नावाची. चला तुम्ही भेऊन काय राहिले हो तुम्ही? मर्द सारखे मर्द भेटा लोकांनी. बरोबर बापा, चाल बापा सांगेन मी तुले. यानं म्हटलं त्याचं चाल मग. चला सांगा मला. थोडं काय भ्या लागतं. मी अभी बी राजीन क्या करेगा काकी. तेवढं घेऊन राहिले तुम्ही. मी येऊन राहील जसं तुमच्या सोबत यायला तयार. तुम्ही भेटा बाबा मर्द करता. मर्द भेटा एवढे बापा काही भेट नाही. चाल होय पुढे. अरे बाबा बुडा बुडीचं भिडलं वाटतं रे बुवा डबल. खाल्ले बुडा बुडी कोपऱ्यात. बुडा गमनच करते. नाही ना लोक बदनामी करतात. बुडा झाला ना बुडीला घेऊन. काय चानच मारते बुडाचा. आज काही बुडा सोडत नाही बुडीले. बुडी तोंडालाच भर राहिले. चाल तिकडे. चाल बाबा चाल. गावातल्या लोकांना सांगून 2-4 जणांना माजून करून टाकून बुड्याचा चाल. चलो भागो जगत चलो. आज लेखाच्या गावातले पोरे कुकडे गेलेले का? कोणीच दिसून नाही राहिलं बघा. कुत्र्याचं पिलूही नाही गावात. सारे कोपरे थांबवले म्या. नाही तर गावातले बंद जवान पोरे कोपऱ्यावर बसले असतात पिचकाऱ्या मारत. पुड्या खातात पिचकाऱ्या मारतात. तेव्हा टाइमपास होते जरसा गप्पा गोष्टी. कोणीच दिसून नाही राहिलं बा. काय बा कोणाला थांबणार आहे आता? बुडबा जगण्या काय म्हणता? बुडबा तुमचा दुसवक्ती रघुबुडा आज बंदूकच्या गोळ्या सोडते बुडा. दड फायरिंग करते बुडा. हो आता कोणत्या बंदूकच्या गोळ्यात बापा या रग्याचो सरतींचं? काय यार बा काय म्हणणं काय तुझे? काय ना बुडबा. अरे बाबा गुंफा बुडी घेऊन गेला बुडा. रघुबुडा तिकडे नेलो कोपऱ्यात. तिकडे मी पाहिलं ना डोळ्यानं. चाल म्हणे तिकडे चाल. काही सांगून राहिला का लेका जगण्या? काही नको सांगत जो असं काही समजले का? लहान असल्या काही बघतं का रे? त्याचं का किती दिवसाचं कनेक्शन तुटेला बाबा. तू सांगून राहिला मला अटीसा. काही आपण पोचरू का? शरीफ माणूस आहे तो रघुबुडा. काही बदनाम्या करतो का कोणा काही?
बापा बुडे बा या डोळ्यानं पाहिलं ना म्या दोघं जण गेले ना गुंपी म्हणे चला चला म्हणे तिकडे कोपऱ्यात चाला. बुडा म्हणे चाल चाल लवकर चाल कोपऱ्यात. नेलो बुडीले कोपऱ्यात बुड्यानं. हो आज धिंगाणा आहे पण तुम्हाला सांगतो बुडेबा धिंगाणा आहे. माहिलेले का गंमतच आपल्याला म्हणते नाही गड्या कनेक्शन नाही पण म्हणे भिडो दिले का सांगा या पोऱ्यानं पाहिलं जगण्यानं. बरं असू दे काय करायला लागत नाही आपल्याला. आता गात कोणाला सांगू नको बरं नाही तर चपोर शिल्ले का तू आज का वार्ता एक तर जगन वार्ता पण त्या गात खबर हा कोपऱ्या कान्यात कोणाला सांगायचं नाही जगण्या अशा गोष्टी आता चूप तू लहानाच. नाही मी काय सांगेल एवढा रिकामा काय मी नाही सांगत म्हणाले. हा चला मग येतो मी. हो ये माहिलेलं का ही तीच पुरेली समजते बा काय आहे तर मला वाटलं बा याचं कनेक्शन तुटलं बा यानं डबल भिडवलं बाबा. रग्या म्हटला हात जोडा रे बाबा लय डेंजर आहे गड्या रगी. एक मोतीराम झाला मोतीराम इकडे रे गड्या इकडे अर्जंट ये बाबा एक गोष्ट आहे ये लवकर. आलो म्हणते रे बा कंदील. अरे बापा मोतीराम या रग्यानं डबल झांगड जमवली ना रे गड्या गुंपीला कोपऱ्यात घेऊन गेला ना भावा तो. आता मला खबर माहीत पडली किती भावना आहे तो. आपण मी विचारलो त्याला तो म्हणते माझ्या काहीच नाही म्हणते गुंपीचं तोड नाही पाहत म्हणते आमचं कनेक्शन तुटलं म्हणते ब्रेकअप झाला पण आणि आता घेऊनही गेला गडी. मग नेली ना मग तुझे कोण पोट दुखून राहिलं हा त्याचं ते पाहिजे आपल्याला काय करावं लागते. काय घेणं देणं डोक्याला ताप घेऊन राहिला. बापा गावात बदनामी होती ना अशानं. आता वय राहिलं काय आपल्या त्या गोष्टी करायचं. हा रग्या निकय जेव्हा समजते बा स्वतःले. या वयात ह्या गोष्टी करणं बरोबर आहे का सांग ना तुम्हाला. या वयात काय लफलं पाहिजे यायले गुंपीले घेऊ फिरून राहिला तर घातले लहान लेकराला माहीत पडलं ना. पण तुला कोण सांगितली ही खबर कोण सांगितली. मला कोण सांगेन बाबा तू या ना तो जगण्या आलता माझं खबर घेऊन म्हणे बुडीबा तुम्हाला काही माहित आहे की नाही. म्हटलं गड्या नाही गड्या मला काहीच माहित नाही. अरे म्हणे बापा रघु बुड्यानं याटम फुटवली म्हणे ते गुंफा बुडी गेले म्हणे तो कोपऱ्यात दोघं जण तिकडे चला गेलं आलं असं चालू होतं म्हणे त्याचं. माहित आहे गड्या ती हितभर जगण्या काय कसा पोरगा आहे तर चबरा पोरगा आहे तो. हितभर असली हातभर लावणारा पोरगा. आता ती गप्पा गोष्टी करत असतील तर काय आता कोणती बुडी बसते गप्पा गोष्टी करतात मग काय लफलं असते काय. तू इले का कोणतील काय डोक्यात घेऊन बसला बाबा मोतीराम त्याचं पहिले झांगड होतं ना याटम होती नाही त्याची ते गुंपा बुडी. आता काय गप्पा करतील का फक्त ते. आता आपल्याला सारं माहीत असल्यावर का गप्पा करणारे कसे असतात गड्या दूर बसतात. असं कोपऱ्या कापऱ्याने जाऊन गप्पा करत असतात का नदी पोराळा इकडे तिकडे काही माणूस असतो बी. मग आपल्याला काय करायला लागते ते दोघे चांगलं वाटून राहिले ना त्याचं ते पाहिजे आपल्या हातानं आपली काली बदनामी करतं. तो आपला दोस्त आहे ना रघु करू दे विचारायला वयश करायचं आहे तर फालतू घेणं देणं बोंब पिटून राहिला गावाला मलेच काल सांगून राहिला बंद करतो विषय आता. नाही आपला दोस्त तर आहेच तो पण मग हे शोभत नाही ना या वयामध्ये. या वयातल्या का नातू पण तू अगोले पाहिजे माणसानं या रिकामे धंदे केले पाहिजे काय. बरोबर आहे का या गुंफी बरोबर फिरणं सांग ना तुम्हाला. वर तू जास्त टेन्शन घेऊ नको बरं फालतू तुला अटॅक फटॅक घेऊन जाईन जास्त टेन्शन घेशील तर घेणं देणं खाले तू त्या रग्यात टेन्शन घेऊन राहिला. आपलं पाय ना आपण काय तर आपलं इकडे फाटका थिगही लावलं थंडेगार आपण दुसऱ्याचा विचार करा फक्त. दुसऱ्या विचार करणं बरोबर नाही. बाबा काही टेन्शन घेत नाही चाल तिकडे जाऊ बाबा मंदिरात बसू आपण वाट्यात चाल गप्पा गोष्टी करू तिकडे. हो चाल पा लोक असे आहेत मला रग्या म्हणेच ना मी भेटलो म्हणे की गावात माझं झालं वासच येते म्हणे कुतळलेली येईल. बरोबर आहे भाऊ गाव आहे नाही गावाचं चित्रण बेकार असते. गाव म्हणजे लय खतरनाक असते. शिवला लास्ट वस्तू ते निश्चिंत मनानं बुल टेकून राहिलं बा नाही तर वयवच करत राहिल्या का एखाद्या किड्या निर्भावा. आज काय झालं असं मंत्रबोध होईल तू येतं. अरे काय राजा समाधान भाऊ काय गावात काय मी काय साडी घालून नाचू काय काही राजा काही बोलत राहता बा तुम्ही. नाही म्हटलं काही ना काही कुरापत्या चालू असतात तुया आणि तुया तो सोबती दिसून राहिला बबन. हा फक्त एकच आहे माऊली सोबत. एक कुकडे गेला तुझी पार्टनर. कुकडे गेला पार्टनर तुया. काय राजा समाधान भाऊ विषय बंद करा पडतो. मी कोणत्या कुरापत्या गेल्या राजा काही बी राजा काही बी माणसं आहे बा तुम्ही. मजाक करून राहिलो देशूला मी. हो समाधान भाऊ मजाक मध्ये लाल गाण होते बरं. मजाक अशी करत नव्हता घेणं देणं माणसाची पोझिशन पाहायचा. तरी भूमी आता काही बोलत नाही बा काही मजा घेत नाही मी. काय समाधान भाऊ आज काही बाजारात गेली नाही बा तुम्ही. काय बा शिकारा सापडली तर काय बाजारात जाऊ सांग ना तुम्हाला. कोण ना कोणी पाहिजे बकरा बलीचा मग कसं जाता येते आपल्याला. नाही तर मग कसं आपल्या खिशातून भाड्या पैसे खर्च करा हे करा ते करा चहा पाणी प्या. जर बाजारात कोणी सापडलं तर ठीक गिरेक एखादं नाही तर मग कसं खाली हात या लागते ना. बाजारची लय नाटक बेकार राहिलं. अरे दलाल आता जागोजागी झाले ना. हो बापा तुम्ही शिकारात थांबलत राहा बाबा आणि लोकांना खलास करत राहा. कोणाला बशा बैल घेऊन द्या तो कोणाला मारकना घेऊन द्या तो कोणाला म्हैस आटेल म्हैस घेऊन द्या कोणाला खाल्या म्हशी आणून द्या.
हा हे धंदे करा फक्त तुम्ही. समाधान भाऊ नुसतं नोटा वैशाचं हा आणि लोकांना फसवायचं आणि वरून शिवलालेच म्हणायचा कार्यकडे शिवलाला असतो एक बरं बुल टेकून राहिला बा वय नाही करून राहिला काही खांडू खराबे कामं नाही करून राहिला तू. हा फसवायचे कामं आपण करतो समाधान भाऊ तुम्ही करता आणि खापर आमच्या डोक्यावर फोडता बा. अरे बा शिवलाल, मी काय लोकांना काय जबरदस्ती म्हणतो का हेच घ्या तेच घ्या? अरे लोकांची पसंत असते, मी फक्त सौदा करून देतो. आता सौदा करून द्यायचं कमिशन घेतो बा मी. तिकून 1000 भेटता तिकून 1000 भेटता. हा मा काय दोष आहे का? त्याला पसंत जसं येईन तसं घेईन कोणी बी जनावर. हा मी म्हणतो का द्यायले हेच घ्या की तेच घ्या? हो हो बाबा समाधान भाऊ तुम्ही काही म्हणत नाही, पण जाऊ द्या आता थोडीशी बंदच करा बाबा. फालतू अजून गरमागरमी. हा शिवलाल काही बोलेल तुम्ही काय बोलसा फालतू तुमच्याच भांडणं. समाधान बाबा बुड्याचं कनेक्शन भिडलं ना, बुड्याचं कनेक्शन भिडलं. कोणता बुडा आहे बाबा आणि कोणतं कनेक्शन भिडलं बाबा बुड्याचं? बाबा आता आपल्या गावातला रघु बुडा नाही का, त्याचं कनेक्शन भिडलं ना, त्याचं कनेक्शन भिडलं. अरे पण जगण्या त्या रघुबुड्याचं कोणतं कनेक्शन भिडलं बाबा? अरे रघु बुडा आणि ते गुंपा बुडी नाही का, त्याचं कनेक्शन भिडलं ना. ते दोघं जण गेले गप्पा मारत दोघे जण. पाव समाधान भाऊ किती बेकार आहे हे. सांगा आता या रघुबुड्याला शोभते का या वयात? हं पा बुडा कनेक्शन भिडून राहिला या वयात. अबे काचं काही भिडलं गड्या, हा जगण्यात चबूर आहे ना बा तोंडानं. त्याच भिडलं हो, जाऊन पहा ना तुम्ही, जाऊन पहा तुम्ही मग समजते तुम्हाला कसं भिडेल आहे. मला म्हणून राहिले चबरान गिबरा सांगायला पुरत नाही लोक येईल. जा हा चाललो मी. जगण्या काय खोटं नाही बोलून राहिला, खरंच असेल. बुड्याची जुनी आठम आहे ना ते गुंफी. हा डबल कनेक्शन भिडायला काय टाइम लागतो? भिडलंच असेल. ते वाटून राहिलं बा जगण्याचा काही खोटा बोलून नाही राहिला, खरंच होशील. हे बुडं इले चावट आहे ना. रघुबुडा म्हटलं की बा हा म्हणजे एक नंबरचा चावट पहिली माणूस. नाही वाटत बा बुडा या वयात असं करीन म्हणून. हा नाही ते बुडं सुधरेल आहे ना रे. आता नाही राहिलं तसं पहिल्यासारखं थोडी यायले का ती. हा पहिले उभ्यान मुती दे, आता नाही आता सुधारलं ते. ओ बापा समाधान भाऊ जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही बरं. हा माणसाली एकदा आदत लागली गमत नसते. आणि एक तर कनेक्शन गावात जाईन त्याचं गुंफा बुडी. बाहेर गावली बी नाही जाईन तर गावात जाईन, गावात माणसाला आठवण आली की चालला. आणि हा एवढासा पोरगा काय खोटा बोली नो. खरंच रघु बुड्याने भिडवलंच असेल तिकडे. आठवण आली असेल बुड्याले. बुडा तसा पहिली आहे ना बाबा. हा खाती रगी जण तो तुम्हाला माहित नाही काय कसा खातीत होतो म्हणून तो एवढ्या दिवस जिवंत आहे. तो काही ना काही कार्यक्रम करते जाता. हा जगण्याने सांगितलं ना काही ना काही शाळा असते. गडे हो काही बोलता गडे हो काहीच काही. हा आता रघु बुडा खाते तो बिचारा जीवासाठी खाते काय श्री कमी कामं करायसाठी खाते काय? तुम्ही लोक वासाळ्या कुत्रे जाय बाबा. त्या जगण्याली धंदा नाही तुम्हालाही नाही. तरी भाऊ माऊली या समाधान भाऊच्या काही नांदी लागेल पुरत नाही. चाल बरं आपण पाहू बरं काय आहे तर. हो चाल बा शिवलाल चाल. बा हे गावातल्या लोकांना हितभर माहित पडलं की हातभर करतातच. पण आता त्या बुडान बुडी बसेल असतील बिचारी एका वयाची आत. हा लिहिलं लफडं जोडून सांगा आता काय कसं काय व्हाय लोकांचं. जे एका माणसानं बाईजो बसणं म्हणजे गुन्हाच आहे बाबा. बाईजो बसला की लफडं झालं. लोकांच्या नजरा बेकार झाल्या. आता कलियुग आहे ना हा घोर कलियुग आहे. मला सांगू का मी खरं, मला आता एवढं चांगलं वाटून राहिलं. तुम्ही ना मांडीवर मुलगा घेतलं तर खूप चांगलं वाटून राहिलं. मला असं गार गार वाटून राहिलं. आणि नदीचा काठ मस्त हिरवळ अटीसा असं म्हणजे खूप मस्त असं. बा तुम्ही माझी काही केअरच करत नाही ना. मला ना भेटायला येत ना फोन लावत. मी फोन लावतो तुम्ही उचलतही नाही माझा फोन. तुम्हाला माबद्दल काही वाटतच नाही ना, काहीच वाटत नाही ना. तू केअर घेतो नाही तर काय तर. हा तू याबद्दल मला जर काही वाटलं नसतं तर मी या नदीच्या काठावर खाली आलो असतो. या झाडाजवळ बसलो असतो काय मी. सांग ना तू मला. हा तू याशिवाय तर मलाही करमत नाही ना. तू आहेस म्हणून मी या. पण कसं मनातल्या मनात काही गोष्टी ठेवा लागतात. हो माबद्दल वाटतं तुम्हाला. हो माझी केअर घेता तुम्ही काही बी. केअर घेतली असती तुम्हाला भेटायला आले असते, मला फोन केला असता. पण काहीच करत नाही ना तुम्ही माझ्यासाठी. माबद्दल तुम्हाला काही वाटतच नाही. ते नाही तर काय तर बापा गुंफे काय का बिना वाटायचं राहते का. तू आहेस म्हणून मी या. पण कसं तुझ्या फोटो पाहू दिवस काढत मी. भेटायला नाही आलो फक्त तुले. हां लोक तुला माहिती आहे कसं आहे. आता बोलत नाही मी त्या विषयात. आता तुला घरी सांगितलं मी कसं आहे तिथं. ते लोकांचा विषय बंद करा बरं. तो नका काढू आपल्या प्रेमाचा विषय. आपल्या दोघांना काय वाटते एकामेकाविषयी हे सांगा बा. लोक काय लोकांच्या बद्दल विशेष ना करू. गुंपे तुला एक सांगू काय, आज मला एवढं गमून राहिलं की खूपच मस्त. तू न मांडीवर मुडकं ठेवलं. हां मस्त वाटून राहिलं मला मस्त. आणि हा नदीचा काठ खूप मस्त वाटून राहिलं. अव तुमच्या सोबत आहे ना मी, तर मला असं वाटून राहिलं की मी स्वर्गातच आहे.
हो ना, मले तुम्ही म्हणजे तुमच्या सोबत असले लयच करमते ना, लयच करमते. नाही तुम्ही नसले हा की मला भनभनच वाटते नाही, असं वाटते हळहळ कोणतरी गावात मेलच. नको बोलू, असं नको बोलू. हा, असं मराच्या गोष्टी काढतं काय? हा, आपण आता कशासाठी आलो? प्रेमाच्या गोष्टी करायला. मरणं फरणं कायला काढायला लागते मनातच. नाही मराच्या गोष्टी नाही काढत ना. हो, पण तुम्ही मला एक सांगा, एवढ्या दिवस मला तुम्ही भेटले नाही तर तुम्हाला काही वाटलं नाही का माझ्याबद्दल? हा, मला तो रोज आतुरता होती, आज इन बुडा भेटायले, मग इन बुडा भेटायले. पण कायचे काही बापा, हा तुम्ही कायचे काही भेटायले ये ना, आकडे शेवटी मला या लागलं तुम्हाला भेटायले. आणि किती फोन केले मी, एक फोन नाही उचलला तुम्ही ना. हा, एवढी माया पतली केली तुम्ही ना. हो, काय सांगू तुले मी बाजीवर, या कुसवून त्या कुसार, त्या कुसवून या कुसार जात जा. मला झोपणा लागे तूच आठवण, गोंफे तूच आठवण, आजपर दिवस नुसतं तूच. पण आता काय करू मी? काय करू? भेटायचं लय वाटते मला, पण काही काही गोष्टी कशा आहेत आता, कधी कधी मनाला मारा लागते ना बाबा गोंफे. बेकार आहे दुनिया, बेकार आहे ना. प्रेमाला टिकू नाही देत काही. प्रेम म्हणजे डोळ्यातच खुपते. काय म्हणून राहिले तुम्ही? मनाला मारा लागते? आपल्याला जे वाटेल तेच करायचं माणसानं. हा, मग काय लोकांसाठी का आपलं भेटणं बंद करता का? हा, तुम्हाला तेच वाटे की लोक पाहिजे बा, लोक बदनामी होईन आपली, ढमुक होईन, या वयात बदनामी नाही व्हायला पाहिजे. हा, हेच गोष्ट होती की नाही? म्हणून तुम्ही मला भेटायला येत नव्हती की तुम्ही? खरं सांगा तुम्ही. हो गोंपे, हेच गोष्ट होती ना. या कारणानंच मी तुला भेटायला नाही हो. हा, मा मनाली मी न मारलं. हा, जागीच राहिलो. कोणाला काही म्हणजे मा भावना बी सांगितल्या नाही. आजच मला मोतीराम बी विचारे, काय म्हणे गडा गोंपीला भेटायला जात नाही का? त्याला म्हटलं नाही भाऊ, मी ते धंदे सोडले आता, मी त्या गोष्टीच्या नांदी लागत. लोक बदनामी करतात म्हटलं. त्याला मी आजच सांगितलं. हो ना बाबा, विचारलं ना मोतीराम भाऊना. चला मित्र, गुरु आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा. आता पहा पुढे काय होते तर. मित्र बाबा, आता काय आता आमची काय लव्ह स्टोरीचा द एंड होते, पुढे चालते हे. कमेंट्स करून सांगा.